नमस्कार, वेलकम टू इन्फो गॉड चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्त असाल। तर आज आहे 1 जानेवारी 2025। आपले गुरु श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचा आज पौष शुद्धला जन्मदिवस आहे, जन्म झालेला आहे व आज आपण त्यांच्या उत्साहामध्ये ह्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जयंती साजरी करत आहोत। माझ्यासाठी हा अत्यंत पवित्र असा दिवस आहे। तर सर्वप्रथम सगळ्यांना मी हॅपी न्यू इयर करते। तर 2025 आपलं सुरू झालेलं आहे व 2024ला आपण गुड बाय केलेला आहे। मी आशा करते की तुम्ही तुमचा हा दिवस अत्यंत सकारात्मकतेने व उत्साहाने सुरू केला असावा। मी देखील केलेला आहे व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपले गुरु श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्याविषयी विशेष अशी माहिती, पण ती थोडक्यामध्ये। सर्वप्रथम जे नवीन आहेत व पहिल्यांदाच इन्फो गॉड चॅनलवरील व्हिडिओ बघतात त्यांना मी सांगते की इन्फो गॉड हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे व यावर आपण काही देवदेवतांची स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण घेत असतो व माझ्या गुरु परमपूज्य कलावती आई यांच्याविषयीची माहिती व त्यांची भजन व त्यांच्या गोष्टी, त्यांनी जे कार्य केलेले आध्यात्मिक त्याविषयीची माहिती घेत असतो। परमपूज्य कलावती आई हा माझ्या प्रथम गुरु आहेत व श्री स्वामी समर्थ महाराज हे माझ्या जीवनातील दुसरे आध्यात्मिक गुरु आहेत व आपल्याला माहिती आहे की श्री नृसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्त गुरूंचा द्वितीय अवतार आहेत। तर आज त्यांची जयंती आहे व कारंजा लाड इथे त्यांचा 1378 साली पौष शुद्धीला जन्म झाला होता। त्यांच्याविषयीची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात व त्यांचा कार्यकाळ काय आहे व त्यांचं आपल्या जीवनामध्ये इतकं महत्त्वाचं स्थान का आहे ते पण आपण जाणून घेऊया। जर तुम्ही फर्स्ट टाइम इन्फो गॉड चॅनलवरील व्हिडिओ बघत असाल तर हा तर व्हिडिओ बघाच, तसेच आधीचे पण व्हिडिओ बघा व इन्फो गॉड ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। दररोज तुम्ही नोटिफिकेशन चेक करत राहा व जुने पण व्हिडिओ बघा। ज्यांनी ऑलरेडी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना मी थँक्यू म्हणते। तर आता आपण वळूयात आपल्या टॉपिककडे की आज आपण श्री नृसिंह सरस्वती यांच्याविषयीची थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। आपण आधी ऐकले की श्री नृसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्तगुरूंचा द्वितीय अवतार होते। आता आपण बघूयात की त्यांचं कार्य काय व त्यांचा जन्म कुठे व कुणाकडे झाला। श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचा जन्म 1378 साली पौष शुद्धीला कारंजा लाड इथे झाला। त्यांच्या आईचं नाव अंबामाता होतं तर वडिलांचं नाव श्री माधव होतं। त्यांनी संन्यासी असा वेश धारण केला। त्यांच्या पेरेंट्सने त्यांची मुंज 1385 साली केली व त्यांनी आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक गुरु असावेत असं त्यांनी स्वतःची धारणा करून घेतली, कारण त्यांना काही अद्भुत अनुभव हे बालपणापासूनच येत होते। तर श्रीकृष्ण सरस्वती यांना गुरुस्थान दिले व त्यांच्याकडून दीक्षा घेतली अध्यात्माची। त्यांनी 1388 साली संन्यास घेतला, म्हणजे अवघ्या 10व्या वर्षी श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी संन्यास घेतला। तीर्थाटन जे सुरू केलं ते त्यांनी संन्यास घेतलेल्या दिवसापासून 1388 सालापासून 1421 पर्यंत गेलं। औदुंबर ह्या क्षेत्री ते 4 महिने राहिले इसवी सन 1421 साली। त्यामुळे औदुंबर चातुर्मास पण आपण सेलिब्रेट करतो आणि श्री क्षेत्र औदुंबर हे किती पवित्र मानलं जातं, किती दत्तांचं जागृत ठाण आहे ते आपल्याला माहिती आहे। त्यानंतर नरसोबावाडी येथे ते 1422 ते 1434 असं एकूण ते साधारण इथे 1422 ते 1434 म्हणजे जवळपास ते इथे 12 वर्ष तरी राहिलेले आहेत नरसोबाच्या वाडीला, सर्वात जास्त राहिले। त्यानंतर तिथून नरसोबाच्या वाडीवरून ते गाणगापुरी आले 1435 ते 1458। त्यांचा कार्यकाळ ओव्हरऑल जो राहिलेला आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा 1378 ते 1458 राहिले। त्यानंतर त्यांनी निजानंदी गमन केलं इसवी सन 1458। त्यांचं विशेषत्व हे आहेत की श्री दत्तगुरू ह्यांचा ते द्वितीय अवतार आहेत। ते दत्तपंथातली उपासना व दत्तपंथ त्यांनी धर्मस्थापनेचं कार्य केलं, त्याचा प्रचार प्रसार केला, लोकोद्धार केला। त्यांनी चरित्र ग्रंथ लिहिलं, त्यापैकी श्री गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र, अत्यंत जागृत, अद्भुत असा जो ग्रंथ आपल्या जीवनामध्ये मानला जातो की श्री गुरुचरित्र म्हणजेच दत्तगुरू हे जे मानलं जातं त्याचं जे रायटिंग आहे, लिखाण आहे, जो ग्रंथ ज्यांनी लिहिला ते म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराज। त्यांनी आपल्याला दिलेले आपल्या जीवनामध्ये ही देणगी आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ।
त्यांनी जी शिष्य परंपरा अवलंबली ती कृष्ण सरस्वतींकडून, ती शिष्य परंपरा कोणती आहे ते जाणून घेऊयात. पहिली शिष्य परंपरा जी होती दत्तपंथातली ती माधव सरस्वती होती, दुसरे बाळ सरस्वती, तिसरे कृष्ण सरस्वती, चौथे उपेंद्र माधव सरस्वती, पाचवे सदानंद सरस्वती, सहावे ज्ञानज्योती सरस्वती, सातवे सिद्ध सरस्वती. त्यापैकीच कृष्ण सरस्वती हे श्री नृसिंह सरस्वती ह्यांचे गुरु होते व त्यांना नृसिंह सरस्वती हे नाव देखील कृष्ण सरस्वतींनीच दिलेलं आहे. त्यांचं जे नाव होतं मुंजीतलं किंवा घरचं ते वेगळं होतं, ते नृसिंह हे नव्हतं. आणि त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात त्यांनी काय कार्य केले अशी एक छोटीशी ओवी ऐकूयात. विश्वव्यापक तूची होसी ब्रह्मा विष्णू व्योमिकेश, धरेला वेश तू मानुषी भक्तजन ताराव्या. म्हणजे हे नृसिंह सरस्वती तुम्ही विश्वव्यापक आहात, तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश आहात, तरी देखील तुम्ही जगद उद्धाराचं कार्य करण्यासाठी, लोकांचा जनउद्धार करण्यासाठी तुम्ही माणसाचा वेश धारण केलाय व एक माणूस बनून तुम्ही आमच्यामध्ये म्हणजे भक्तजनांमध्ये लोकांमध्ये राहिलाय. हे त्यांचं विशेषत्व होतं. आपण दत्तपंथाला किंवा दत्तांना श्री गुरु दत्तांना म्हणतो. श्री गुरु दत्त हा परमेश्वराचा अनंत कालाचा, अनंत भावाचा, अनंत जीवाचा कनवाळू असा अवतार आहे. नाश कल्पनातीत आहे, पण असा तो अवतार आहे की कधीही तो संपू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत ही धरती आहे, आसमान आहे, पाताळ आहे, जोपर्यंत आपल्यामध्ये श्वास आहे तोपर्यंत श्री दत्तगुरु हे आपल्याबरोबर राहणारच आहेत. ते त्रिकालित आहेत, ते त्रिकाला बाधित आहेत. आणि गुलाबराज महाराज यांनी त्यांचं असं वर्णन केले, भोग मोक्ष सुखप्रद हा. म्हणजे आपण भोगू मानवी देहामध्ये, मोक्ष पण देतील आणि सुखप्रद देतील जर आपण दत्तगुरूंची, नृसिंह सरस्वतींची, स्वामी समर्थांची उपासना केली तर. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तगुरूंचा पहिला अवतार आहे. म्हणजे पहिले दत्तगुरु जन्माला आले, त्यानंतरचा जो दुसरा अवतार तो श्रीपाद श्रीवल्लभ, आणि त्यानंतरचा जो अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभ नंतरचा दत्तांचा दुसरा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती, व तिसरा जो आहे तो श्री स्वामी समर्थ. तर आपण आत्ताच्या काळात जी उपासना करतो ती स्वामी समर्थ महाराजांची करतो. व आपल्याबरोबर ज्या आत्ता कलियुगामध्ये आजूबाजूला आहेत किंवा जे काही आपल्या जीवनामध्ये बदल घडवतात, अशक्य गोष्टी शक्य करतात, ते श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. पण वास्तविक ते नृसिंह सरस्वती आहेत, ते दत्तगुरूच आहेत, ते श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. पण स्वामी ह्या नावाने आता आपण जास्त प्रचलित आहेत, दत्तगुरू किंवा नृसिंह सरस्वती. आणि श्री नृसिंह सरस्वती हे दत्त उपासनेचे संजीवन असं एक प्रतीक आहे. ते संजीवक होते, म्हणजे संजीवन गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत जीवनामध्ये. 13व्या शतकापासून ते आजतागायत, म्हणजे आता 2025 हे साल चालू आहे, तरी पण मागचे 646 वर्ष आपण त्यांची उपासना करतोय. आज त्यांची 646वी जयंती आहे श्री नृसिंह सरस्वती ह्यांची. तर आपण त्यांचा जन्म व बालपण ह्याचं थोडक्यात जाणून घेतलं तरी देखील काही बालपणाच्या गोष्टी त्यांच्या आईवडिलांनी लिहून ठेवलेल्या आहेत. जन्म होताचे ते बालक ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक, पाहून झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून त्यावेळी. म्हणजे त्यांचे आईवडील आणि ज्यांनी त्यांना जन्माला आलेलं पाहिलं ते सगळे खूप अवाक झाले. त्यांनी जन्माला येताच ओंकार हा शब्द म्हणला होता श्री नृसिंह सरस्वती. तू तारक शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपक, तुझेनी सर्वस्व लाधले, बोलता आम्ही नाही ऐकले, अज्ञान मायेने वेश्यले, मुकैसे म्हणो तुझं. म्हणजे तुम्ही तारक शिरोमणी आहात श्री दत्तगुरु श्री नृसिंह सरस्वती महाराज. तुम्ही कुळदीपक आहात प्रत्येकाच्या जीवनामध्ये. म्हणजे आपण मुलगा मुलगी कुणीही असो, आपल्या जीवनामध्ये ते कुलदीपक असे आहेत, आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत. आणि आपले जीवन हे त्यांच्यासाठी, त्यांच्या चरणांवरती आपण विलीन करायचे, त्यांची उपासना करायची. आणि आपण अज्ञात आहोत, आपण मानवी देहामध्ये आहोत, आपल्याला अनेक गोष्टी ह्या भवबंधनातल्या माहिती नाही आहे. त्या भवबंधनातून सुटण्यासाठी आपण मार्गदर्शक असा जो गुरु आपल्याला लाभलेला आहे ते श्री स्वामी समर्थ महाराज असतील, श्री नृसिंह सरस्वती महाराज असतील, श्री श्रीपाद श्रीवल्लभ असतील, श्री दत्तगुरू असतील. दत्तपंथातली जी कोणती उपासना आपण करत असेल तर त्यांना आपण भवसागरामधून आम्हाला तारून न्या अशी त्यांची चरणी उपासना करायची, त्यांना शिरोमणी मार्गदर्शक मानायचे व कायम आपण त्यांचं स्मरण ठेवायचे. आपलं मन त्यांच्या भक्तीत, त्यांच्या चरणांवर ते रमवायचे असं लिहून ठेवलेले त्या काळातल्या लोकांनी. 13व्या शतकामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी वेगवेगळा वेदाभ्यास केला
आणि वेगवेगळे वेदाभ्यास अजून करण्यासाठी आणि आईवडिलांना त्यांना सोडून जाताना आईला खूप दुःख झालं, वडिलांना पण दुःख झालं, त्यांनी संन्यास घेतला. तरी पण त्यांनी आईवडिलांना ते म्हणाले, निर्धार राहिला माझ्या चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावे. म्हणजे ते फक्त 10 वर्षाचे होते. 10 वर्षाचं बाळ असताना 1378 ते 1388 ह्या 10 वर्षच ते आईवडिलांबरोबर राहिले. तर आईवडिलांना त्यांना सोडण्याची इच्छा नव्हती संन्यासी म्हणून. तरी देखील आईवडिलांना ते त्या लहान वयात म्हणाले की निर्धार राहिला माझे चित्ता निरोप द्यावा त्वरिता जाऊ तीर्थाच, की माझा निर्धार झालाय माझ्या मनामध्ये, तर मला निरोप द्या आणि जाऊ द्यात मला तीर्थाटनाला, असं आईवडिलांना म्हणून ते तीर्थाटनाला बाहेर पडले. व श्रीकृष्ण सरस्वती ह्यांचा त्यांनी शिष्यत्व पत्करलं, त्यांच्याकडून दीक्षा घेतली हिंदू धर्माची दत्तपंथाची. व त्यांचं मार्गदर्शन घेऊन श्री नृसिंह सरस्वती खुद्द दत्तगुरू असताना कृष्ण सरस्वतींना पण त्यांनी गुरु मानलं. आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसत असे ते बाळक, म्हणजे त्यांचं जे दिसणं होतं, ते दिसायला जे होते ते श्रीपाद श्रीवल्लभांसारखेच होते. फक्त त्यांनी पोशाख जास्त संन्यासीचा घेतलेला होता कम्पेअर टू श्रीपाद श्रीवल्लभ. म्हणजे भस्म हे ते लावायचे. नृसिंह सरस्वतींचा फोटो आपण पाहिला असेल मूर्ती. तर आपण त्यांच्याबद्दल काही पद ऐकू द्या. त्रिमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती, नर भक्तजना मनोहर प्रकटला भूमंडळी. म्हणजे त्रिमूर्तीचा ते अवतार आहेत दत्तगुरूंचा, ब्रह्मा विष्णू महेशाचा. आणि मनुष्य देह त्यांनी धारण केलाय. त्यांनी तीर्थाटन करून आपल्या जीवनामध्ये लोकोद्धार घडवून आणण्यासाठी, आध्यात्मिक प्रगती लोकांची कलियुगामध्ये पण असावी, असं कार्य त्यांनी 600 वर्षांपूर्वी केलेले आहे. व आज त्यांची 646वी जयंती, तरी देखील आपण त्यांची उपासना करतोच. एवढा त्यांचा आपल्यावरती पगडा आहे, प्रभाव आहे, इन्फ्लुएन्स आहे आपल्या सामान्यांच्या जीवनामध्ये. त्यांनी काशी क्षेत्राला पण प्रयाण केलं. जेव्हा ते पहिल्यांदा औदुंबर राहिले, नरसोबाच्या वाडीला राहिले, मग तिथून ते गाणगापूरला राहिले व तिथून मग त्यांनी काशी क्षेत्राला प्रयाण केलं होतं. 1458 साली, सॉरी माझ्या तोंडात सारखं 1900 साल येते आत्ताचं, मी आत्ताचे असल्यामुळे मला माफ करा. त्यांनी तिथे जाऊन काशीला उग्र अनुष्ठान केलं. बाळपणीच त्यांनी ब्रह्मचार्य पत्करलं, कठोर साधना केली, तपश्चर्या केली. आणि तिथले लहान थोर पंडित विद्वान ह्यांना त्यांचं खूप आश्चर्य वाटलं, एवढ्या लहान वयातला हा बालक अशी उपासना, उग्र उपासना, उग्र अनुष्ठान, कठोर साधना करू शकतो. त्याने ते प्रसन्न झाले. आणि मोठे त्यांच्या वयाने जे विद्वान पंडित स्वतःला म्हणून घेणार आहेत, ते सुद्धा त्यांच्या पुढे नतमस्तक झाले, नम्रतेने त्यांना नमस्कार करू लागले. ते लहान असताना त्यांची कीर्ती दूरवर पसरली, पूर्ण भारतातच नाही तर त्या काळामध्ये वेगवेगळे देश नव्हते. बांगलादेश, मंगोलिया, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना वेगळं झालेलं नव्हतं, सगळं एक होतं. त्यामुळे अनेक त्यांच्या देशांमध्ये व अनेक वेगवेगळ्या स्थानांमध्ये वेगवेगळ्या नावांनी कीर्ती पसरलेली होती. तरी श्री नृसिंह सरस्वती हे नाव त्यांनी नवीन तिथं जाऊन काशीला जेव्हा त्यांनी जाऊन उपासना केली, तेव्हा त्यांनी दीक्षा ग्रहण केली कृष्ण सरस्वतींकडून. आणि त्यांनी नवीन नाव दिलं, ते म्हणजे नृसिंह सरस्वती. असं थोडक्यात श्री नृसिंह सरस्वती ह्यांचं बालपण व दीक्षा पण गेलेलं आहे. आणि तिथून पुढे मग त्यांनी संन्यासत्व पत्करून खडावा घातल्या, कटीला कौपिन घातलं, त्याच्यानंतर भगवी छाटी, गळ्यात रुद्राक्ष माळा, कमंडलू, दंडकमंडलू, कपाळी भस्म, मुखावरती सात्विक स्मितहास्य ते ठेवू लागले. आणि तपश्चर्येचं तर तेज आलंच होतं. त्यांच्या हृदयात ब्रह्मानंद अवतरले होते. श्री दत्तावतार म्हणून, दत्तावतारच ते असल्यामुळे नृसिंह सरस्वतींना साक्षात दत्त दिसायचे, साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ लोकांना त्यांच्यामध्ये दिसायचे. असंच श्री काशी विश्वेश्वराला पण वाटायचं, आणि काशी विश्वेश्वरावरती पण त्यांची खूप भक्ती होती, खूप प्रेम होतं. असं करत करत त्यांनी अनेक तीर्थाटनं करून अनेक ठिकाणी त्यांनी प्रचार प्रसार केला दत्तपंथाचा, उपासनेचा, अध्यात्माचा. आणि वेगवेगळे शिष्य त्यांचे तयार झाले त्या काळामध्ये. मानसपूजा पण त्यांनीच आपल्या धर्मामध्ये स्थापन केली नृसिंह सरस्वतींनी. तिथून पुढेच मानसपूजा करण्याचा एक परंपरा आपल्याला लाभलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला श्री नृसिंह सरस्वती ह्यांच्याबद्दलची थोडकी माहिती इन्फोगॉड ह्या चॅनलवरती मी अवेलेबल केली आहे. आय होप की तुम्हाला ती थोडक्यात कळलेली आहे. आणि त्यांचं तीर्थाटन पण आपल्याला कळालं की तब्बल 30 वर्ष ते मार्गदर्शक म्हणून करंजनगरला पण पुढे राहिले. म्हणजे काशीवरून आल्यानंतर ते म्हणजे ते गुरूंचं, म्हणजे त्या काळातलं अध्यात्मकाचं काम ते करायचे. म्हणजे एक शिक्षक म्हणून पण ते काम करत होते, कारण संन्यासी होते. त्यांच्याकडे अनेक वेगवेगळे शिष्य शिकायला यायचे ही अध्यात्माची विद्या. तर शिक्षकाचं पण त्यांनी काम केलेलं आहे लोकोद्धारासाठी.
आणि श्री गुरुचरित्र हा दिलेला आपल्याला अत्यंत एक पवित्र असा अद्भुत असा ग्रंथ आहे, जो आपण अजूनही वाचतो आणि वर्षानुवर्ष जोपर्यंत हे आहे अबाधित हा कालातीत हे पृथ्वी आणि धरती, तोपर्यंत आपण वाचतच राहणार आहोत. त्यांनी अनेक लीला गाणगापुरात, औदुंबरात पण दाखवल्या, कुरवपुरात पण दाखवल्या व कुरवपुरातून ते तीर्थाटन संपल्यानंतर जे एकांतवासात गेले तिथून ते गायब झाले. म्हणजे त्यांनी ना समाधी घेतलेली आहे ना, त्यांचा मृतदेह म्हणजे ते मरण पावलेले नाही, तर ते कर्दळी वनात जे गेले ते कुरवपुरातून जी नदी आहे तिथून पलीकडे गेले व त्यांना म्हणले की आता मला एकटं सोडा, आपण परत भेटू. तिथून जे ते गेलेच आणि नंतर ते काही वर्षांनंतर जे नृसिंह सरस्वती प्रकटले ते श्री स्वामी समर्थ ह्या नावानेच ते प्रकटले कर्दळी वनातून, हे आपल्याला माहिती आहे. तर त्याची माहिती मी पुन्हा आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून देईल अशाच एका शुभ दिवशी. आता आपण अजून एक पद ऐकूयात. भीमा उत्तर वाहिनीसे अमरजा संगम विशेषी अश्वस्थ वृक्ष परियेसी महास्थान वरदभूमी अमरा नदी तीर्थ थोर संगम झाला भीमा तीरे प्रयाग समान असे क्षेत्र अष्टतीर्थे असती तेथे. तर मग हे जी अष्टतीर्थ आहेत ती आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. आपण असं मानतो की भीमा अमरजा संगम जिथं आहे आणि गाणगापूरला आपण असं म्हणतो की तिथे संगम आहे भीमा अमरजेचा आणि त्यामुळेच गाणगापूरला खूप असं महत्त्व आहे. पिठापूरला पण महत्त्व आहे, कुरवपूरला पण महत्त्व आहे, कारण तिथे त्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे. तर काशी इतकंच ते पवित्र सगळी स्थान आपण मानतो. कुरवपूरच्या पण नदीला गंगे इतकंच पवित्र मानलं जातं. दक्षिणेतली गंगा असं पण मानलं जातं कुरवपुरीच्या नदीला. आणि आता आपण पुढील माहिती छोटीशी अजून ऐकूयात त्यांच्याबद्दल की त्यांच्या अवताराची समाप्ती कशी झाली. तर प्रदीर्घ काळ भक्त कार्य करून श्री नृसिंह सरस्वती महाराज समाप्तीची भाषा बोलले. भीमा अमरजा संगम हा गंगा यमुनेचा संगम आहे, तिथे त्यांनी स्नान केलं व इतरांना पण करा सांगितलं. स्वस्त भक्ताला कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणारे अशा अश्वत्थाची नित्यपूजा. या कल्पतरूच्या छायेत जो उपासना करेल तो कृतार्थ होईल अशी अभयवाणी उच्चारून ते महाप्रस्थानाला सिद्ध झाले. म्हणजे त्यांनी की आता अवतार कार्य समाप्त करायचे व तिथून माझी जे उपासना करेल त्याला मी पावेल, त्याला मी हे देईल, कल्पवृक्षाप्रमाणे माझे छायेत करेल व त्यांच्या सगळ्या इच्छा सगळी दुःख घालून पूर्ण करेल असं त्यांनी वचन दिलं त्या काळात लोकांना. आणि श्री सद्गुरू नृसिंह सरस्वती आज्ञेप्रमाणे निर्वाणीच्या तयारीला केले. केळीच्या पानावर फुलांचे आसन रचण्यात आले. गुरुनामाच्या घोषात ते आसन नदीच्या पाण्यात ठेवून श्री गुरुदेवांनी त्यावर आरोहण केले. सर्व शिष्य भक्तांनी आवाहन स्वीकारून कुरवपूरमधून ते मार्गस्थ झाले. त्या नदीतून सुखधामी गेल्यानंतर 4 पुष्पे प्रसाद म्हणून पाठवून देतो असं सांगून पुष्पप्रसाद परत आली. आणि ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल धनकधाकार करतून चाललेली होती त्याच काळामध्ये श्री नृसिंह सरस्वती जीवन कार्य प्रथप्रदर्शक म्हणून प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारण ठरली. कारण तेव्हा महाराष्ट्राला अंधकारात सापडलेलं होतं. महाराष्ट्र म्हणजे मुघल आणि वेगवेगळ्या संस्कृतींनी पछाडलं होतं. मराठी माणसाचं अस्तित्व किंवा हिंदू धर्माचं अस्तित्व आता राहील का नाही अशा ह्याच्यात आपण होतो मानव लोक. तेव्हाच त्यांनी आपल्याला ज्योतीप्रमाणे तारलेले आहे श्री नृसिंह सरस्वती यांनी. त्यामुळेच महाराष्ट्र, कर्नाटक व पूर्ण भारतालाच मुक्तीचा मार्ग दाखवणारे एक महापुरुष आपल्या इतिहासामधले युगपुरुष असे चिरंतन दत्तगुरूंचं रूप म्हणजे नृसिंह सरस्वती हे आपल्यासाठी आहेत. त्यांना आपण कोटी प्रणाम आज करूयात त्यांच्या जयंतीनिमित्त. नृसिंह सरस्वती त्यांनी अनेक लीला दाखवल्या, अनेक परंपरा त्यांनी त्यांच्या श्री गुरुचरित्र ह्याच्यामध्ये लिहून ठेवल्यात ओव्यामध्ये. आणि अनुसूया आत्मजे हे जगत पालका तुझविन कुणी ना जगी बालका तरी करी स्मरून कवनाप्रती शरण मी नृसिंह सरस्वती. ही प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करूयात. व आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला नृसिंह सरस्वतींबद्दलची थोडक्यात माहिती माझ्याकडून कळली असेल व मी आपला निरोप घेते इन्फोगॉड ह्या चॅनलवरील आजच्या व्हिडिओमधून. आणि आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीमध्ये भेटूयात. आणि तुम्ही बघतच राहा इन्फोगॉड हा चॅनल आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन तुम्ही प्रेस करा. तुम्हाला कोणतीही नवीन माहिती हवी असल्यास मला इन्फोगॉड चॅनलवर कमेंट करा आणि बघायला विसरू नका. आजचा विशेष भाग नृसिंह सरस्वती महाराज जयंतीचा आणि इतर पण व्हिडिओ बघा. आणि नवीन व्हिडिओसाठी स्टे ट्यून राहा ऑन इन्फोगॉड 4597. भेटूयात नवीन भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. हॅपी न्यू इयर 2025. बाय बाय.